FNB न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। संस्थापक तथा अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडेगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या महाराष्ट्र बाजारपेठ 9व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे एक दिमाखदार आणि प्रेरणादायी गुणगौरव पुरस्कार सोहळा 2026 1 मे 2017 पासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो उद्योजक व्यावसायिक आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र जोडणारा विश्वासाचा मंच ठरला आहे। चला तर भेटूया उपस्थित सेलिब्रिटीशी। तुम्हाला कसं वाटलं कारण की तुम्हाला पाहून सगळ्या महिला फोटो तुमच्यावर काढायला आले तर तुम्हाला कसं काय वाटतं? सिरियल ह्या महिलाच पाहतात त्यामुळे मला बघून महिला माझ्याकडे फोटो बघायला काढायला आल्या हे काय एवढं म्हणजे कौतुकास्पद नाही, कारण महिला फक्त त्यामुळे त्याच मला ओळखतात किंवा त्याच ॲक्टर्सना ओळखतात। मला म्हणण्यापेक्षा ॲक्टर्सना फक्त महिलाच ओळखतात। आणि जसं आपण म्हणतो ना चॅनल चालतं कोणामुळे तर महिला आज इंटरव्ह्यू पण घेत आहे यांच्यामुळेच माझा पण इंटरव्ह्यू दिसणार आहे टेलिकास्ट। म्हणजे हे तर आहे, पण त्यांच्या प्रश्नाला जर आपण जोड दिली तर यांच्यामुळे महिला आहेत तर ॲक्टर आहेत, महिला आहेत तर सिरियल। थँक्यू सो मच। तुम्ही पूर्ण स्टेज गाजवून टाकलं, त्याच्याबद्दल काय बोलणार की तुम्ही असं पहिला ठरवून आले की महिलांना वरती बोलवणार आणि सगळे महिला एकदम उत्साहपूर्ण एन्जॉय केलंय, त्याच्याबद्दल काय बोलणार? हे सगळं गॉड गिफ्टेड आहे। हा इकडे बसलाय ना त्याची सगळी कृपा आहे, बस बाकी काय नाहीये। आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम अजून काय खूप भारी वाटतंय। खरं तर माझ्या एंट्रीलाच मी भारावून गेले होते आणि महाराष्ट्र बाजारपेठेचं आपण सगळ्यांना माहीतच आहे, त्यांचे नवीन नवीन असे उपक्रम येत असतात आणि आपण मजा करत असतो। पहिल्यांदाच मला इथे येण्याची संधी लावली आणि किरण कुडाळकर साहेब आणि आहे साहेब कौतिक दांडगे यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि तुम्हा सगळ्या टीमला तुमच्या पुढच्या यशस्वी वाटचालीकरता माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। मला फार भारी वाटलं त्यांना भेटून। आज पहिल्यांदाच मी स्टेजवर त्यांना भेटले आणि एक सरप्राईज खरं तर आम्ही घेऊन येणार आहोत। तर माझ्याच आवाजातलं एक गाणं आम्ही रिलीज करणार आहोत। ते आता मी इथे काही सांगत नाही, लोकांना उत्सुकता त्याची असली पाहिजे। त्यासाठी मॅडमचं खरं तर खूप मनापासून आभार मी व्यक्त करते, कारण मॅडमची ही इच्छा होती। सो ते गाणं लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे। खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय। म्हणजे इतकी गुणी लोक, म्हणजे एका सोहळ्यामध्ये माझे डोळे मला सगळीकडे गुणी गुणी आणि गुणीच लोक दिसतात। मला असं ह्या गुणी लोकांनी मला बोलून माझा मान वाढवला, त्याकरता खरंच खूप छान वाटतंय। म्हणजे मला मी जे स्टेजवरती म्हणाले की स्त्री शक्ती, तर 9व्या वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा इतकी स्त्री शक्ती आहे आणि 1 लाख आणि पुढे काहीतरी 1.5 मला एक्झॅक्ट आकडा नव्हता माहिती, पण इतक्या मुलांना ह्या बाजारपेठेमार्फत उद्योग मिळतो। आत्ता एक महिला मला भेटल्या, त्यांचं नाव मला माहिती नाही, पण कणकवलीच्या आहेत। त्यांनी ह्या गोष्टीमुळे छोट्यातनं छोटी सुरुवात करून त्यांनी या स्वतःची 4 व्हीलर घेतली। खरी गोष्ट आहे। त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो। सर, आता जे हा आपला बाजारपेठ आहे ते 9व्या वर्ष पूर्ण झाले आणि 10व्या वर्षात गेले आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलता तुमच्या साठी? हो, दांडगे सरांनी मला महाराष्ट्र बाजारपेठ यांचा 9वा वर्धापन दिन, म्हणजे 9वा वर्धापन दिन आहे, पण 10व्या वर्षात पदार्पण झालं। कारण म्हणजे पहिल्यांदाच मी महाराष्ट्र बाजारपेठ यांना आणि एस्पेशली दांडगे सरांना मी म्हणजे अभिनंदन करतो त्यांचं की इतकी वर्ष, म्हणजे 9 वर्ष म्हणजे काही कमी नाही। या 9 वर्ष हे ते चालवत आहेत, म्हणजे खूप कौतुकास्पद आहे म्हणजे। त्यामुळे त्यांना आणि ह्या कार्यक्रमाला खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा। तुमचा खूप मोठा आभार, तुम्ही आमच्या बरोबर 2 वर्ष होते आणि लोकांना सल्ला दिली असती, जनताला आजचा युवा वर्गाने जे काही सांगितलं त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद। आमच्या सोबत आहे पल्लवी मॅडमजी, जे मॉडेलिंग करतात आहे आणि आज इथे आले आहे आपला महाराष्ट्र बाजारपेठमध्ये
9 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर आमच्या इथे आज मॅडम पल्लवी आले आहे. आज 16 आहे. तर मॅडम संधी बोलले की त्यांना इथे येऊन कसं वाटलं. मॅडम पल्लवी तुम्ही बोला. मला इथे येऊन खूप छान वाटलं. खूप छान पार्टिसिपेट केलेला आहे कार्यक्रम. 9व्या वर्षाचं 10व्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यामध्ये खूप खूप छान वाटत आहे. कौतिक सरांनी मला ते आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज इथे खूप सारे महिला आले आहेत. तसं तुम्हाला कसं वाटलं की एवढ्या महिला बघून तुम्हाला काय वाटलं. खूप छान वाटलं. महिला ते आज वेळात वेळ काढून आलेले आहेत. आताच महिलांचा दिवस आहे म्हणून अजूनच छान वाटलेलं आहे. आज आपल्याला पुरस्कार मिळतोय. आज महाराष्ट्र बाजारपेठेच्या मार्फत आपल्याला आज पुरस्कार मिळतोय. त्या पुरस्कार घेण्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या मंचावर आलेला आहात. काय सांगा. तो पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे माझ्यासाठी आणि माझा पहिलाच पुरस्कार आहे म्हणून मला खूप छान वाटत आहे. डॉक्टर कौतिक सरांकडून मला मिळत आहे म्हणून माझ्यासाठी ते खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला पुरस्कार भेटतोय त्याबद्दल खूप खूप आभार. खूप खूप तुम्हाला शुभकामना. असेच तुम्ही पुरस्कार घेत राहा. कौतिक दांडगे सरांचं नावाप्रमाणेच असं दांड व्यक्तिमत्व आहे की त्यांनी 9 वर्ष एवढं तो पैलू सांभाळून धरला आणि इथपर्यंत पोहोचवलं आणि त्याची प्रगल्भता मी इथे माझ्या डोळ्यांनी बघतोय की कौतिक सरांनी जे काही केलं आहे एक विश्व निर्माण केलं आहे महाराष्ट्र बाजारपेठेचं. ते अमूल्य आहे आणि 10व्या वर्षात पदार्पण करताय खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर स्वामीचरणी हीच प्रार्थना की कौतिक दांडगे सरांना अजून पुढे काहीतरी करण्याची कल्पना सुचव आणि आम्हाला त्याच्यात थोडंफार का होईना योगदान देता येईल. सर्वप्रथम नमस्कार. मी ओंकार ध्रुव. आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ गेल्या 9 वर्षापासून सातत्याने दादरच्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे आणि अनेक महिला या बाजारपेठेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो आहे. सर्वप्रथम मी कौतिक दांडगे सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांना देऊ इच्छितो आणि अनुजा मॅडम यांना आणि आधी मास्टर अध्यक्ष यांना पण शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण इतका मोठा संकल्प त्यांनी घेऊन इतका मोठा दादरच्या या मुंबईच्या शहरात एवढा मोठा बाजारपेठ उभी करणं ही सोपं नसते आणि त्यांना 9 वर्ष झालेली आहेत. आज एवढ्या मोठ्या मंचावरती मला पुरस्कार मिळतो आहे. त्याबद्दल मी दोन्ही जणांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही जी सुरू ठेवलेली परंपरा आहे ती अशीच कायम वर्षानुवर्ष सुरू ठेवा आणि अनेक लोकांना तुमच्या माध्यमातून रोजगार मिळतात. ही जी बाजारपेठ आहे ती आपली आहे म्हणून ही महाराष्ट्राची बाजारपेठ आहे. त्यांचं विजनही खूप सुंदर आहे. 18 वर्ष त्यांना 18 वर्षात त्यांना 18 करोड हे इतका मोठा त्यांनी वृक्ष लावला आणि त्या वृक्षाचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे मला पत्रकारितेबद्दल हा पुरस्कार मिळतो आणि माझ्या आयुष्यातला हा दुसराच पुरस्कार आहे. सर तुम्ही मला पुरस्कार दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि इथून पुढे या इतक्या मोठ्या मंचावरती अशाच विविध लोकांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार मिळून त्यांचा गुणगौरव झाला पाहिजे असा हा तुम्ही संकल्प ठेवलेला आहे. त्या संकल्पाला ही शुभेच्छा आणि तुमच्या कारकिर्दीला शुभेच्छा. धन्यवाद. खूप छान बोलले ओंकार तुम्ही. आमच्या पण तुम्हाला हे सारी शुभकामना आहे. तुम्ही असेच पुढे जात राहा आणि आपलं नाव रोशन करत राहा. थँक्यू. थँक्यू मॅडम.